दुसरा इतिहास अध्याय 19। यहूदाचा राजा यहोशाफाट सुखरूपपणे आपल्या घरी यरुशलेमेस परत गेला। तेव्हा हनानी द्रष्ट्याचा पुत्र येहू हा यहोशाफाट राजास सामोरा जाऊन म्हणाला, तू दुष्टांचे सहाय्य करावे व परमेश्वराच्या द्वेष्ट्यांवर प्रीती करावी काय? यामुळे परमेश्वराचा तुझवर कोप भडकला आहे। तथापि तुझ्या ठाई काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत। तू देशातून अशेरा मूर्तींचा नाश केला आहे व आपले मन देवाच्या भजनी लाविले आहे। यहोशाफाट यरुशलेमेस राहत असे। त्याने बैरशेब्यापासून एफ्राईमाच्या डोंगर प्रदेशापर्यंत पुन्हा आपल्या लोकांमध्ये फिरून त्यास त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याजकडे परत आणले। त्याने यहूदाच्या प्रत्येक तटबंदी नगरात शास्ते नेमिले। त्याने शास्त्यास सांगितले, तुम्ही काय करिता याचा विचार करा। तुम्ही न्याय कराल तो मानवासाठी नाही तर परमेश्वरासाठी करावयाचा आहे। न्याय करिताना तो तुमच्या बरोबर असणार, तर परमेश्वराची भीती तुमच्या ठाई असू द्या। तुम्ही जे कराल ते संभाळून करा, कारण आपला देव परमेश्वर याच्याकडे काही अधर्म नाही। तो कोणाचे तोंड पाहून न्याय करीत नाही की लाच घेत नाही। यरुशलेमेतही यहोशाफाटाने लेवी व याजक आणि इस्रायलाच्या पितृकुळांचे प्रमुख यास परमेश्वराच्या बाबतीत न्याय करावयास व वादाचा निकाल करावयास नेमिले। मग ते यरुशलेमेत परत आले। त्याने त्यास बजावून सांगितले की परमेश्वराचे भय बाळगून खऱ्या व निष्कपट मनाने असे करा। तुमचे भाऊबंद जे आपापल्या नगरात राहत आहेत, त्यांच्यापैकी कोणाचा वाद तुमच्या पुढे आला तर तो मग खुनाचा असो किंवा धर्मशास्त्र, आज्ञा, नियम व निर्णय यांच्या संबंधीचा असो, तुम्ही त्यास असे बजावून सांगा की तुम्ही परमेश्वराचा अपराध करू नका। केला तर तुम्हावर व तुमच्या बांधवांवर त्याचा कोप होईल। असे करा म्हणजे तुम्हास दोष लागावयाचा नाही। पहा, परमेश्वराविषयीच्या सर्व प्रकरणात मुख्य याजक अमर्या यास तुम्हावर नेमिले आहे आणि राजासंबंधीच्या सर्व प्रकरणात यहूदा वंशाचा सरदार जबद्या बिन इस्राएल यास तुम्हावर नेमिले आहे। आणि लेवी हेही तुमच्या दिमतीस असतील। हिम्मत धरा, आपले कर्तव्य करा। परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार।